वर्ग 12वा विषय अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक 2 उपयोगिता विश्लेषण स्वाध्याय प्रश्न पहिला खालील विधाने पूर्ण करा। 1. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात आल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता डॅश। पर्याय वाढते, स्थिर राहते, घटते, वाढते आणि नंतर घटते। उत्तर पर्याय क्रमांक 2 स्थिर राहते। 2. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगिता संकल्पना डॅश। पर्याय क्रमवाचक संकल्पना, संख्यात्मक संकल्पना, क्रमवाचक आणि संख्यात्मक संकल्पना यापैकी नाही। उत्तर 2 संख्यात्मक संकल्पना। घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना संख्यात्मक संकल्पना। 3. जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता डॅश। वाढते, स्थिर राहते, घटते, शून्य असते। उत्तर 3 घटते। जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते। 4. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा बिंदू म्हणजे जेव्हा डॅश। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते। 5. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता डॅश। पर्याय वाढते, घटते, बदलत नाही, महत्तम होते। तर याचं उत्तर येईल वाढते। घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता वाढते। प्रश्न दुसरा योग्य जोडीचा पर्याय निवडा। तर येथे 2 गट दिलेले आहेत आणि त्यांचे पर्याय दिलेले आहेत। तर या दोन्ही गटांच्या जोड्या आपल्याला जुळवता येतील। 1. काळोपयोगिता रक्तपेढी। 2. स्थलोपयोगिता अ वाहतूक। 3. सेवाोपयोगिता ड डॉक्टर। 4. ज्ञानोपयोगिता क मोबाईल। तर यातील पर्याय येईल आपला ब। पर्याय क्रमांक ब हे उत्तर येईल। 2. उपभोक्त्याचा समतोल दर्शविणारे विधान। अ. सीमांत उपयोगिता किंमतीपेक्षा जास्त। ब. सीमांत उपयोगिता व किंमती समान। क. सीमांत उपयोगिता किंमतीपेक्षा कमी। ड. किंमत एकापेक्षा कमी। पर्याय अ आणि ब, अ ब आणि क, अ ब क आणि ड, फक्त ब। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त ब। सीमांत उपयोगिता व किंमती समान। उपभोक्त्याचा समतोल दर्शविणारे विधान सीमांत उपयोगिता व किंमती समान। प्रश्न तिसरा खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा। 1. सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले। संकल्पना कोणती येईल? कालोपयोगिता। स्पष्टीकरण वस्तूच्या उपभोगाचा काळ बदलल्याने निर्माण होणारी उपयोगिता म्हणजे कालोपयोगिता होय। वरील उदाहरणात सलमा हिवाळ्यात स्वेटर खरेदी करत असल्याने त्यातून कालोपयोगिता ही संकल्पना लक्षात येते। 2. निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले। उत्तर संकल्पना रूपोपयोगिता। स्पष्टीकरण वस्तूच्या रूपात आकारात बदल केल्याने वस्तूत निर्माण होणारी उपयोगिता। वरील उदाहरणात निलेशने त्याच्या बहिणीसाठी सोन्यापासून बनवलेले दागिने खरेदी केल्याने त्यातून रूपोपयोगिता ही संकल्पना स्पष्ट होते। 3. कविताने संत्र्याचे एकामागे एक 5 नग सेवन केले। संकल्पना घटती सीमांत उपयोगिता उपभोग सातत्य। स्पष्टीकरण उपभोक्ता एकामागून एक सलग वस्तूच्या नगांचा उपभोग घेते तेव्हा
त्याला मिळणारी उपयोगिता घटत जाणारी असते. वरील उदाहरणात कविताने संत्र्याचे एकामागून एक सलग 5 नग सेवन केले असल्याने त्यातून सीमांतोपयोगिता मिळते हे लक्षात येते. 4. भूषणने 4 चपात्या खाल्ल्या. नंतर 5वी चपाती खाण्यास नकार दिला. संकल्पना सर्वाधिक समाधान किंवा तृप्तीचा बिंदू. स्पष्टीकरण सर्वाधिक समाधानाचा तृप्तीचा बिंदू गाठल्यानंतर सर्वसाधारण उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेण्याचे थांबवतो. वरील उदाहरणात भूषणने 4 चपात्या खाल्ल्या. नंतर तृप्ती झाल्यामुळे 5वी चपाती खाण्यास त्याने नकार दिला. यावरून सर्वाधिक समाधान हे लक्षात येते. 5. ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. संकल्पना उपयोगिता. स्पष्टीकरण मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तू व सेवेच्या अंगी असणारी शक्ती म्हणजे उपयोगिता होय. वरील उदाहरणात ललिताला निबंध लेखनाची गरज पूर्ण करण्याची क्षमता वही व पेनमध्ये आहे, म्हणून त्यातून उपयोगितेची संकल्पना स्पष्ट होते. प्रश्न 4. खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर या तक्त्यामध्ये वस्तूचे नग, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दिलेली आहे. आणि याद्वारे आपल्याला जे काही प्रश्न दिले त्यांची उत्तरे द्यायची आहेत. प्रश्न पहिला आहे, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता वक्र काढा. तर या तक्त्यावरून आपल्याला या पद्धतीने वक्र काढता येईल. 2. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता डॅश. तर तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. प्रश्न 5. सविस्तर उत्तरे लिहा. 1. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. उत्तर. प्रस्तावना डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये आपल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात हा सिद्धांत विस्तृत स्वरूपात मांडला. सर्वप्रथम हा सिद्धांत प्राध्यापक ग्रॉसेन यांनी मांडला होता. त्यामुळे त्याला ग्रॉसेनचा पहिला नियम म्हटले जाते. नियम होता, इतर परिस्थिती स्थिर असताना मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते. तक्त्याद्वारे स्पष्टीकरण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पुढील तक्त्याद्वारे स्पष्ट करता येईल. तर या तक्त्यामध्ये आपल्याला असे स्पष्ट होते की एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसजसा वाढ जातो तशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते व शेवटी काय होते, ऋण होते. दुसरा तक्ता. तर या आकृतीत य अक्षावर सीमांत उपयोगिता व क्ष अक्षावर वस्तूचे नग दाखविले आहेत. नगांचा उपभोग वाढून सीमांत उपयोगिता घटल्याने सीमांत उपयोगिता वक्र वरून खाली उतरणारा बनतो. अपवाद. 1. छंद. पोस्टाची तिकिटे, दुर्मिळ नाणी, दुर्मिळ चित्रे यांचा संग्रह करणे, वाचन करणे, संगीत ऐकणे यांसारख्या छंदाच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही, म्हणून हे या नियमाला अपवाद आहेत. 2. कंजूस व्यक्ती. कंजूस उपभोक्ता हा लोभी असतो. त्याला प्रत्येक वाढीव नगापासून अधिक समाधान मिळते. त्यामुळे हा नियम कंजूस व्यक्तींना लागू होत नाही. 3. व्यसन. मध्यमी व्यक्तीच्या बाबतीत असे दिसून येते की मद्याच्या प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी नशेची पातळी वाढत जाते. त्यामुळे व्यसन देखील हे या नियमाला अपवाद आहे. 4. पैसा. पैशाची सीमांत उपयोगिता कधीही 0 होत नाही. त्यामुळे
पैशाच्या वाढीव नगापासून सीमांत उपयोगिता वाढ जाते. त्यामुळे पैसा देखील या नियमाला अपवाद आहे. 5. सत्ता. व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते तसतशी सत्तेची लालसा वाढ जाते. त्यामुळे सीमांत उपयोगिता ही वाढते. म्हणून ही सत्ता ही नियमाला अपवाद ठरते. वरीलप्रमाणे काही अपवाद या नियमाला सांगितले जातात, परंतु प्रत्येक अपवादामध्ये काही गृहीतकांचे उल्लंघन होते. त्यामुळे ते अपवाद नसून फक्त भासमान असतात.